करत राहणार आणि जिथं जिथं त्रुटी वाटतील त्या इम्प्रूव्ह करत पुढे जाणार. आता राहिला माझ्या मते शेवटचा त्याच्यातला एक जो भाग होता हुकुमशाही. मला वाटतं हा काही इथलाच मला याच्यावरती चहा झालेला आतापर्यंत असं नाही आहे. अनेक ठिकाणी याच्यावर माझ्याविषयी हुकुमशहा म्हटलेला आहे. मला मुळामध्ये हे जाणून घ्यायचं की हुकुमशहा म्हणजे नेमकं काय, हुकुमशहा कुणाला म्हणायचं असतं. आपण कृपया डिक्शनरी बघा, तुकाराम मुंडे इंटरप्रिटेशन करता सोडून द्या. हुकुमशहा म्हणजे असा माणूस, असा व्यक्ती जो ज्याचं बिहेवियर, ज्याचं वागणं हे कोणत्याही कायद्याला धरून नसतं, रूल ऑफ लॉ तो मान्य करत नाही, स्वतः वाटतं स्वतःच्या बेनिफिटसाठी वाटणारे डिसिजन मग ते नागरिकांच्या विरुद्ध असले तरीही घेणारा व्यक्ती म्हणजे हुकुमशहा. हीच डेफिनेशन असेल मला जी मी वाचलेलं आहे. मी जेवढा काय अभ्यास केलेला आहे मराठीमधले ही डेफिनेशन आहे, इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे एवढंच आहे. मग मला आता जाणून घ्यायचं की तुकाराम मुंडे हुकुमशहा म्हणजे काय. तर कायद्याचं पालन करतात आणि पालन करून घेतात म्हणून मी हुकुमशहा आहे. लोकांचं हित कशाचं आहे, पब्लिक इंटरेस्ट कोणता आहे त्याला प्राधान्य देतात, फक्त इंडिव्हिज्युअल इंटरेस्टला प्राधान्य देत नाही म्हणून मी हुकुमशहा आहे. स्वतःच्या बेनिफिटसाठी काही न करता जे ॲज अ पब्लिक सर्वंट, सिव्हिल सर्वंट अपेक्षित आहे की पब्लिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचा ॲज पर द लॉ, ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन, तो करतोय म्हणून मी हुकुमशहा आहे. आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कमीत कमी फायनान्शियल नॉर्म्स, प्रुडन्स म्हणतो, कॅनॉन्स ऑफ फिनान्शियल प्रॉपर्टी, ते पालन करू. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त काम कसं करून घेता येईल, क्वालिटी कसं करता येईल, हे म्हणजे हुकुमशहा आहे. टेंडर ज्यावेळेस अबोव जात असतात त्याच्याऐवजी ते बिलो यायला लागले म्हणजे हुकुमशाही आहे. का, ज्यांची कुणाची मोनोपॉली होती त्यांचा इंटरेस्ट जपला जात होता, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम होतं, आज त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम होत नाही म्हणून त्यांची मोनोपॉली ब्रेक झाली म्हणून मी हुकुमशहा झालो. त्याच्यामुळे ज्यांनी माझ्यावरती हा आरोप करायचे त्यांनी हे विचार केला पाहिजे हुकुमशाही पद्धत म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत आणि त्या कॅरेक्टरमधलं कोणतं कॅरेक्टर माझ्यामध्ये आहे हे जर मला समजून सांगितलं आणि माझ्या समोर येऊन डिस्कस करावं की कोणत्या बाबतीत हुकुमशाही पद्धतीने मला आवडेल आणि ते प्रूव्ह करून द्या की तुम्ही हे हुकुमशाही पद्धतीने वागलात, माझं बिहेवियर चेंज करेल. पण तिथं आपण करू शकत नाही. कोरोनाचं वॉर चालू असताना, महामारी चालू असताना अनेक लोक रस्त्यावरती भीक मागणारे असतील, होमलेस असतील, त्यांना जेवणाचा प्रश्न होता.